आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। राष्ट्रीय किसान मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने चलो गाव की ओर अभियानांतर्गत तसेच कुळ कायद्याचे जनक आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन विवेक मोकल छत्रपती क्रांती सेना उत्तर रायगड यांच्या हस्ते झाले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर राजेश कांबळे, वरिष्ठ प्रशिक्षक भारत मुक्ती मोर्चा व आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या आंदोलनाचे गाढे अभ्यासक हे होते। राजेश कांबळे यांनी आपल्या भाषणात लोकनेते दिबा पाटील आणि आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचा संघर्ष इतिहास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षमय प्रवास यांचा उल्लेख केला। त्यांनी सांगितले की महापुरुषांचे कार्य तळागाळातील समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, जेणेकरून शत्रू कोण आणि मित्र कोण याची जाणीव होईल। यावेळी आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांनी स्थापन केलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या इतिहासावरही प्रकाश टाकण्यात आला। एकेकाळी विरोधी पक्ष म्हणून ओळखला जाणारा हा पक्ष स्वातंत्र्य काळातील महत्त्वाचा राजकीय पक्ष होता। कार्यक्रमाला तब्बल 4 विषयांवर प्रबोधन करण्यात आले असून परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही या कार्यक्रमाला तब्बल 4 विषयांवर प्रबोधन करण्यात आले असून परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही या संमेलनात सहभाग होता। या प्रबोधन कार्यक्रमामुळे परिसरात आयोजक व संघटनेचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे। मग वाट कसली बघताय? आजच आपल्या आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत प्रबोधन, सामाजिक आणि राजकीय अशा बातम्या ताबडतोब पाहायला मिळतील। काय सांगाल, आज आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन संमेलनाचं आयोजन करण्यात आले, काय भावना आहेत? आप्पासाहेब नारायण नागू पाटलांची 134वी जयंती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। त्यांनी केलेला जो संघर्ष जो आहे आणि त्यामधून सरी नावाच्या अलिबाग जवळील गावातून झालेलं जे मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन गेली म्हणजे 7 वर्षापर्यंत ते आंदोलन, शेतकऱ्यांच्या संपाचं आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलनाचा परिणाम म्हणजे कुळ कायद्याचा रूपांतर जे आहे ते नंतरच्या काळात 7/12मध्ये आणि त्याच्यानंतर ते कसेल त्याची जमीन हा जो लँड रिफॉर्म ॲक्ट भारतामध्ये लागू झाला। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचं योगदान जे आहे हे अतिशय मोलाचं योगदान आहे। ते त्यांचं आंदोलन भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवणारं ठरेल आणि भविष्यामध्ये राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण करण्यासाठी या भागातील जो आगरी, कोळी, कराडी, मराठा आणि बौद्ध इतर जे 18 पगड जातीचे जे लोक आहेत ते भविष्यामध्ये साथ सहयोग करतील या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। संघटनेने मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टद्वारे म्हणजे खोती आंदोलनाच्या विरोधामध्ये आप्पासाहेबांनी केलेला जो संघर्ष आहे ह्याच्या इतिहासाचा एक छोटा ग्रंथ म्हणजे पुस्तक जे आहे प्रकाशित केलेलं आहे। खोतांचा गर्दनकाळ नावाचं जे आहे हा ग्रंथ आहे आणि त्याद्वारे आप्पासाहेबांची माहिती जी आहे, त्यांचं आंदोलन जे आहे हे घराघरापर्यंत पोचवायचं काम संघटन करत आहे। जरांगे साहेबांचं जे आंदोलन जे आहे सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे। आणि खरं तर खऱ्या अर्थाने पाहिलं, इतिहास जर बघितला तर त्यांच्या मागणीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हैदराबाद गॅजेटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा आणि हैदराबाद गॅजेटच्या पुराव्याचा त्यांनी त्या ठिकाणी हे दिलेला आहे, दाखला दिलेला आहे। आणि हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा हा कुणबी म्हणून त्या ठिकाणी सम्मिलित आहे आणि त्याकडे बघितलं तर कुणबीचा दर्जा देऊन पण सरकारचं जे धोरण आहे हे आरक्षण देणारं धोरण नाही आहे। जर द्यायचं असतं तर ते त्यांनी आधीच दिलं असतं, पण ज्या काळामध्ये ते आता आरक्षण मागतायत, ऑलरेडी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाने आरक्षण हे शून्य झालेलं आहे आणि पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग सेक्टरमधल्या नोकऱ्या जवळपास संपुष्टात आलेल्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील आता आरक्षण मागतात।